सांगाल काय नेमकी घटना घडली होती, तुम्हाला मारहाण झाली तुमच्या मुलाबाळांसह? घटना अशी घडली की पहिली एक सर आपली केस आहे त्यांच्यावर छेडछाडीची व मारहाणीची. ती केस कशी काय माघार घेत नाहीस म्हणून तुला जीव मारतो म्हणून आम्हाला आता कुऱ्हाडीच्या दांड्यानं व काट्यानं मला व माझ्या मोठ्या मुलाला बेहोश केलं व एका मुलीला बेहोश करून एका मुलीला विष पाजलं विषारी. व पुन्हा तिथून पुढं आम्ही गावातील म्हणजे एक दोन लोकांनी आम्हाला दवाखान्यामध्ये आणलं. ते पोलीस स्टेशनला पहिल्यांदा नेलं, पुन्हा तिथून दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणले. दवाखान्यापासून पुन्हा वरी परत पोलीस स्टेशनला फोन लावला की ते म्हणले अंबाजोगाईला जायला सांगितले, अंबाजोगाईच्या दवाखान्यात जा. तिथं आणून चौघजणाला पण शरीक केलं. पुन्हा आम्हाला सुशी आल्याच्या नंतर एक जण असंच म्हणली एक मुलगी की व आपल्या मुलीला विष पाजलेलं आहे, ICUमध्ये आहे. ICUमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर खरोखरच विष पाजलेलं मुलगी आता पण ICUमध्ये होती. आता 4 दिवस झालं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तर ते खूप पैसेवान लोक आहेत, त्यामुळं पोलीस आमची काही दखल घेत नाही. बीडच्या ऑफिसला पण आलो, इथं SP ऑफिस समोर. मला न्याय पाहिजे. काय सांगाल मामा, काय घटना घडली आहे, काय नेमकी तुमची मागणी? माझी मागणी मला न्याय पाहिजे. एक तर पालकमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी मला न्याय दिला पाहिजे. माझ्या मुलीला व मला घरात घुसून मारलेलं आहे, बेदम केलेलं आहे. आम्हाला बेशुद्ध अवस्थेमध्ये टाकून फरार झालेले होते. ते आम्हाला न्याय पाहिजे मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब. का आम्ही मेल्याच्यानंतर आम्हाला न्याय भेटणार आहे. त्यांच्या पाठीमागं बकळ आहेत, पैसेवान पार्टी आहे. आमच्या मागं कोणी नाही. 4 लेकराली घेऊन सांभाळून आम्ही खाताव आमचं. त्यांच्या मागं बरेचसे लोक आहेत आणि कार्यकर्ते पण आहेत. आम्हाला न्याय पाहिजे फक्त साहेब.